हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. आज आपण बघणार आहोत भोपळ्याच्या घाऱ्या कशा बनवायच्या. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा, पाव किलो भोपळा आणला होता. त्याला स्वच्छ धुवून त्याचे अशा प्रकारे छोटे छोटे काप करून घेतले. आता हा छोटे छोटे काप बनवलेला भोपळा किसणीने किसून घेऊया. भोपळा हा लगेच शिजला जातो, त्यामुळे याला हाय हीटवर कुकरला वगैरे लावण्याची गरज नाही. इथे बघा, भोपळा किसून झाला. कुकरमध्ये भोपळा 4-5 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचा. परत त्याला तेलामध्ये तळून घ्यायचा. मग त्यामध्ये काय जीवनसत्व शिल्लक राहणार हे तुम्हीच ठरवा. आता आपल्या रेसिपीकडे वळूया. त्यासाठी लागणारे साहित्य बघा. किसलेला भोपळा, भाजून घेतलेल्या बडीशेपची पूड, खसखस आणि 1 वाटी गूळ. इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये घालायचा किसून घेतलेला भोपळा. भोपळा 2 मिनिटे परतून घ्यायचा. आता त्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ. मीठ घालून भोपळा परत 2-3 मिनिटे परतून घ्यायचा. झाकण ठेवून वाफ काढून घेतली तरी चालेल. आता यामध्ये घालायचा चिरून घेतलेला गूळ. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. आता भोपळ्यामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता असंच हलवत हलवत भोपळ्यामध्ये गूळ पूर्ण विरघळवून घ्यायचा. इथे बघा, गुळाचं पूर्ण पाणी झालं आहे. गूळ पूर्णपणे विरघळला आहे. आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि याच्यावर झाकण ठेवून भोपळा 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायचा. मध्ये मध्ये 2-3 मिनिटांनी भोपळा शिजला की नाही हे झाकण काढून चेक करायचं. इथे बघा, 5 ते 7 मिनिटांमध्ये भोपळा छान शिजला गेला आहे. इथे आता स्मॅशरच्या साहाय्याने भोपळा छान स्मॅश करून घ्यायचा. मी इथे पळीनेच भोपळा स्मॅश करून घेतला. लक्षात ठेवा, नंतर पिठामध्ये भोपळा मिळून येण्यासाठी, एकजीव होण्यासाठी भोपळा स्मॅश करून घेणं खूप गरजेचं आहे. आता यामध्ये घालायची भाजून घेतलेल्या बडीशेपची पूड आणि खसखस. इथे बडीशेपची पूड घातली आहे, त्यामुळे सुंठ जायफळ घालण्याची अजिबात गरज पडत नाही. एकदा कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये अशा प्रकारे भाजून घेतलेल्या बडीशेपची पूड घाला आणि त्याचा स्वाद कसा येतो हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आता गॅस बंद करायचा. मिश्रण 5 मिनिटे थंड होऊ द्यायचं आणि त्यामध्ये घालायचं गव्हाचं पीठ. सुरुवातीला गव्हाचं पीठ चमच्यानेच मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे थोडं थोडं गव्हाचं पीठ घालून मिश्रण चांगलं मळून घ्यायचं. इथे बघा, एकूण 1.5 वाटी गव्हाचं पीठ घातलं. तुम्हाला घाऱ्या जर एकदम मऊ हव्या असतील तर मिश्रण एकदम सैलसर मळायचं. पीठ थोडं कमीच घालायचं आणि हाताने थापून घाऱ्या तळून घ्यायच्या. इथे बघा, मिश्रण थंड झालंय. आता हाताने पीठ घट्टसर मळून घ्यायचं. इथे बघा, घट्टसर असं पीठ मळून झालं. याला थोडंसं तुपाचा हात लावून पीठ परत मळून घेऊया. बघा, काय मऊ लुसलुशीत पीठ मळून तयार झालं. आता घारगे बनवायला घेऊ. इथे बघा, 2 वाटीपैकी अर्धी वाटीला कमी पीठ शिल्लक राहिलं. आपण गूळ किती घालतो आणि भोपळा कसा आहे यावर पिठाचं प्रमाण ठरतं. इथे बघा, पुरीला घेतो त्या साईजचा पिठाचा गोळा घेतला. त्याला दोन्ही बाजूला थोडंसं तेल लावून पुरीसारखी घारी लाटून घ्यायची. घारी ही जास्त पण पातळ करायची नाही, थोडीशी जाडच ठेवायची. आपण जशा पुऱ्या लाटतो त्या साईजची घारी लाटून घ्यायची. एक घारी लाटून झाली. आता दुसरी घारी अशाच प्रकारे लाटून घेऊया. भोपळा कुकरमध्ये न शिजवता अशा प्रकारे एकदा शिजवून घाऱ्या बनवून बघा आणि टेस्ट कशी वाटते कमेंटमध्ये कळवा. आता गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल कढले की नाही बघण्यासाठी पिठाचा छोटासा गोळा तेलामध्ये टाकून बघायचा. पिठाचा गोळा तेलामध्ये लगेच वरती आला म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालंय. आता त्यामध्ये घारी सोडायची. घाऱ्या तळताना तेल एकदम जास्त गरम करायचं नाही. हाय टू मीडियम फ्लेमवरती घाऱ्या तळून घ्यायच्या. तेल जर जास्त गरम झालेलं असेल तर आपण घारीमध्ये गुळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे घारी लगेच करपण्याची शक्यता असते. त्यामुळे घाऱ्या तळताना तेल किती तापलंय याकडे जास्त लक्ष द्यायचं. इथे बघा, काय मस्त घारी फुगली आहे. कलरही किती छान दिसतोय, बघू शकताय. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी घारी छान खरपूस तळून घ्यायची. आता याला काढून घेऊया. अशा प्रकारे घारी फुगण्यासाठी
भोपळा व्यवस्थित शिजवून स्मॅश करून घेणं खूप गरजेचं आहे. अशाच पद्धतीने अजून एक घारी तळून घेऊया. इथे बघू शकताय दुसरी घारी छान तळून झाली. अशाच पद्धतीने सर्व घाऱ्या बनवून तळून घ्यायच्या. आता चॅनेलला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचा एक लाईक आम्हाला अजून काहीतरी नवीन बनवण्याची प्रेरणा देत असतो, त्यामुळे एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.